मित्रांनो, महाराष्ट्रात जमिनीचे वाद, बांधाचे वाद किंवा शेतीचे क्षेत्रफळाचे वाद हे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजेच महसूल न्यायालयापासून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालतात. अनेकदा शेतकरी बांधव मला विचारतात की सर, आमच्या सातबारावर क्षेत्रफळ जास्त दाखवत आहे पण प्रत्यक्ष जागेवर जमीन कमी भरते. किंवा काही जण म्हणतात की शेजाऱ्याने आमचा बांध कोरला आणि सरकारी मोजणी केली पण ती मोजणी आम्हाला मान्य नाही. अशा वेळी नक्की काय करायचे? आपल्या जमिनीचा खरा आणि मूळ पुरावा कोणता असतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूमी अभिलेख विभागातील अशा 5 ऐतिहासिक आणि सर्वोच्च कायदेशीर कागदपत्रांबाबत माहिती घेणार आहोत की जे तुमच्या जमिनीचे रक्षण करू शकतात. ते 5 कागदपत्रे म्हणजे टिपण बुक, गुणाकार बुक, आकारबंद, आकारफोड पत्रक आणि कमी जास्त पत्रक. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु मी खात्री देतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जमिनीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मग सर्वात आधी समजावून घेऊयात की टिपण बुक म्हणजे काय असते. बघा, जेव्हा ब्रिटिश काळात किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये निजामशाही काळात पहिल्यांदा जमिनीची अधिकृत मोजणी झाली, त्याला सेटलमेंट सर्वे म्हणले गेले. त्या काळात आजच्यासारखे GPS किंवा आधुनिक मशीन नव्हते. तेव्हा शंकू साखळी पद्धत वापरून प्रत्येक सर्वे नंबरचा एक स्वतंत्र कच्चा आणि प्राथमिक नकाशा तयार केला गेला. या नकाशाच्या एकत्रित पुस्तकाला टिपण बुक असे म्हणतात. टिपण बुकमध्ये नेमकी काय माहिती असते ते देखील जाणून घेऊयात. यामध्ये तुमच्या सर्वे नंबरचा मूळ आकार कसा होता याचे हाताने काढलेले रेखाचित्र असते. मोजणी करताना त्या शेताच्या चारही बाजूंना कोणाची जमीन होती आणि हद्दीवर कोणत्या कायमस्वरूपी खुणा होत्या, म्हणजेच एखादी जुनी विहीर असेल, वडाचे झाड असेल, मोठा दगड असेल, नैसर्गिक ओढा असेल याची देखील नोंद असते. त्याचप्रमाणे भूमापकाने मोजणी करताना साखळी कोठून कुठे टाकली याचे मूळ आकडे यामध्ये लिहिलेले असतात. समजा तुमचा आणि शेजाऱ्याचा बांधावरून वाद सुरू आहे. शेजारी म्हणतोय की तुमची हद्द इथे नाही, पुढे आहे. अशा वेळेस चालू गटाचा नकाशा चुकीचा असू शकतो परंतु मूळ टिपण कधीच चुकीचे नसते. कोर्टात किंवा महसुली न्यायालयात सातबारा किंवा फेरफार नोंदीपेक्षाही टिपण बुकला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते, कारण हा तुमच्या जमिनीचा जन्म दाखला आहे. जर चालू नकाशा आणि टिपण यात फरक असेल तर कोर्ट टिपण बुकमधील नोंद खरी मानते. आता पाहूया दुसरा महत्त्वाचा कागद की ज्याचे नाव आहे गुणाकार बुक. टिपण बुकमध्ये आपण नकाशा पाहिला पण तो नकाशा वाकड्या तिकडा असू शकतो. मग त्या वाकड्या तिकड्या नकाशाचे अचूक क्षेत्रफळ कसे काढले गेले याचे उत्तर गुणाकार बुकामध्ये मिळते. गुणाकार बुक म्हणजे काय तर ब्रिटिशकालीन भूमापकांनी शेताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी एक मोठ्या आणि वाकड्या शेताचे अंतर्गत भागात छोटे छोटे त्रिकोण आणि चौकोन पाडले आणि शाळेत शिकलेल्या सूत्रानुसार प्रत्येक तुकड्याचे क्षेत्रफळ काढले गेले आणि त्यांची बेरीज करून जमिनीचे एकूण क्षेत्र निश्चित केले गेले. या संपूर्ण गणिताची मूळ नोंद ज्या पुस्तकात असते त्याला गुणाकार बुक म्हणतात. गुणाकार बुकला कायद्याने अत्यंत जास्त महत्त्व आहे, कारण आज तुमच्या सातबाऱ्यावर जे क्षेत्रफळ दिसत आहे त्याचा मूळ जन्म या गुणाकार बुकातील गणितातून झालेला आहे. जर कधी सातबाऱ्यावरील क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये मोठा फरक आढळत असेल तर महसूल अधिकारी गुणाकार बुक उघडून पाहतात. यात जे गणित मांडलेले आहे तेच अंतिम सत्य मानले जाते आणि त्यानुसार नकाशा किंवा सातबारा देखील दुरुस्त केला जातो. आता तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे आकारबंद आणि त्याच्याशी संबंधित असलेला आकारफोड पत्रक. टिपण बुकाने आपल्याला हद्द दिली, गुणाकार बुकाने क्षेत्रफळ दिले. आता हे क्षेत्रफळ अधिकृत सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवून त्यावर कर ठरवण्याचे काम आकारबंद करते. मग आकारबंद म्हणजे काय तर आकार म्हणजे शेतसारा आणि बंद म्हणजे अंतिम केलेली नोंदणी. ब्रिटिश सरकारने जमिनीची प्रतवारी करून त्यावर वार्षिक किती शेतसारा आकारायचा हे ठरवून जे मुख्य रजिस्टर तयार केले त्याला आकारबंद म्हणतात. यात कोणकोणत्या गोष्टींची नोंद असते तर मूळ सर्वे नंबर, जमिनीचे एकूण क्षेत्रफळ आणि त्यातील पोटखराबा म्हणजेच लागवडीस अयोग्य असलेली जमीन जसे की खडक असेल, त्याच्यावर रस्ता असेल किंवा विहीर असेल. त्याचप्रमाणे जमिनीची प्रत म्हणजेच बागायत आहे की जिरायत आहे की भात शेती आहे. त्यानंतर जमिनीवर ठरवलेला वार्षिक शेतसारा जसे की रुपये आणि पैसे या स्वरूपामध्ये तो पाहण्यास मिळतो. म्हणजेच आकारबंद हा जमिनीच्या मालकीचा आणि विवक्षित क्षेत्राचा सर्वोच्च कायदेशीर पुरावा मानला जातो. त्याचबरोबर त्याच्या जोडीला आकारफोड पत्रक असतो. आता समजा एका मूळ सर्वे नंबरचे म्हणजे सर्वे नंबर 50 धरून चाला, वारसा हक्काने किंवा खरेदी विक्रीमुळे 4 वेगवेगळे तुकडे झाले. मग त्या 4 नवीन तुकड्यांचे 50चा 1, 50चा 2, 50चा 3 आणि 50चा 4 असे क्षेत्र झाले. मग याचे क्षेत्रफळ किती आणि प्रत्यक्षात शेतसारा किती हे ठरवण्यासाठी जे पत्रक बनवले जाते त्याला आकारफोड पत्रक असे म्हणतात. यात मूळ सर्वे नंबरचा आकार नवीन पडलेल्या पोट हिस्स्यांमध्ये त्यांच्या जमिनीच्या भागानुसार फोडून विभागून दिला जातो. या सर्व नवीन तुकड्यांच्या क्षेत्रफळाची आणि आकाराची जर बेरीज केली तर ती नेमकी मूळ आकारबंदा एवढीच येते. या सर्व प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो तो म्हणजे कमी जास्त पत्रक, की ज्याला आपण कायदेशीर भाषेमध्ये कजाप असे देखील म्हणतो. मग कमी जास्त पत्रक म्हणजे काय तर जेव्हा शासकीय भूमापकाकडून जमिनीची अधिकृत मोजणी होते किंवा शासकीय भूसंपादन होते, जसे की तुमच्या
जमिनीतून एखादा हायवे, रेल्वे किंवा कालवा गेला असेल, तेव्हा मूळ मालकाच्या सातबाऱ्यातून तेवढे क्षेत्र कमी करावे लागते आणि सरकारच्या नावावर ते क्षेत्र वाढवावे लागते. हा बदल करण्याचा अधिकृत दस्तऐवज म्हणजे कमी जास्त पत्रक. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हे सर्व कागदपत्रे कुठे आणि कसे मिळतात? तर बघा, हे सर्व दस्तऐवज अत्यंत जुने, ऐतिहासिक आणि तांत्रिक स्वरूपाचे असल्याने ते चालू सातबाऱ्यासारखे महाभिलेख या वेबसाईटवर ऑनलाईन सहज उपलब्ध होत नाही. जरी ई अभिलेख अंतर्गत त्यांचे स्कॅनिंग सुरू असले तरीही प्रमाणित प्रतीसाठी तुम्हाला प्रत्यक्ष प्रक्रिया करावी लागते. मिळवण्यासाठीची सोपी पद्धत ही आहे की तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावे लागेल. काही खूप जुन्या नोंदीसाठी जिल्हा अभिलेख कक्षात देखील जावे लागते. तर तुम्हाला तिथे भूमापन अभिलेख प्रमाणित नकल मिळण्याबाबत रीतसर अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत तुमच्या जमिनीचा चालू सातबारा उतारा, अट अचा उतारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जमिनीचा मूळ सर्वे नंबर देणे आवश्यक राहते. आता यासाठी सरकारचे जे काही कायदेशीर चलन असेल, फी असेल, ती भरल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार साधारणपणे 5 ते 7 दिवसांमध्ये या कागदपत्रांची प्रमाणित नक्कल तुम्हाला मिळून जाते. आता एक गोष्ट इथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की कागदपत्र जुन्या मोडी किंवा इंग्रजी किंवा अरबी लिपीमध्ये असू शकतात. तर तुम्हाला ते वाचता आले नाही तर भूमी अभिलेख कार्यालयातील जाणकार लिपिकाकडून किंवा तज्ज्ञांकडून त्याचे भाषांतर करून घ्यावे लागेल. तर मित्रांनो, आज आपण टिपण बुक, गुणाकार बुक, आकारबंद, आकार फोडपत्रक आणि कमी जास्त पत्रक या अत्यंत महत्त्वाच्या भूमी अभिलेख दस्तऐवजांबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. जमिनीचा कोणताही मोठा वाद कोर्टात जिंकण्यासाठी हे दस्तऐवज रामबाण पुरावा मानले जातात. जर तुमच्या जमिनीचा काही वाद असेल तर आजच आपल्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयातून हे कागदपत्रे काढून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.